आरामाचा पैसा पाहिजे होता म्हणूनच खासदार तिकडे गेला। कितीही गद्दारी करा, तुमच्या उरावर भगवा रोवल्याशिवाय राहणार नाही। धाराशिवच्या सभेतनं उद्धव ठाकरेंची टीका, तर मोदींनी सांगितले सोनं खरेदी करू नका, खासदार खरेदी करा, असाही हल्लाबोल। नुसता विकास निधी काय साठायचा विकास निधी? प्रेम नाहीये आम्हाला। हरामाचा एक सुद्धा पैसा नकोय। ज्याला हरामाचा पैसा पाहिजे होता तो तिकडे गेलेला आहे, तो गद्दार झालेला आहे। पण इकडे माझ्या कष्टाचा पैसा, कष्ट करून कमावणारा पैसा कमावणारा माझा शेतकरी आणि सारासुरा शिवसैनिक बसलेला आहे। ओमराजे निंबाळकरांनी पवनराजे मल्टी स्टेट मध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला। भ्रष्टाचाराच्या ईडी चौकशीला घाबरून डरपोक पळून गेला। धाराशिवमधनं संजय राऊतांचा हल्लाबोल। हा गेला कारण पवनराजे मल्टी स्टेट हे जे काय त्याची कंपनी आहे, त्या कंपनीनं 500 कोटीचे प्लॉट अख्ख्या धाराशिव मध्ये खरेदी केले। त्याच्या ईडीची चौकशी लागली, ईडीचे लोक त्याच्याकडे चौकशीला आले आणि हा घाबरून शिंदे गटामध्ये गेलेला आहे। काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही, आमदार कैलास पाटील यांची धाराशिवच्या सभेत ग्वाही। शिवसेना या 4 शब्दांमुळे शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाला। निष्ठा बोलून दाखवायची नसते तर करून दाखवायची असते, असंही वक्तव्य। कुणी आलं कुणी गेलं तरी शिवसैनिक खंबीर आहे, जागेवर आहे। तमाम धाराशिवकरांच्या समक्ष सांगतो साहेब, काही झालं तर उद्धव साहेबांची साथ सोडणार नाही। विमान प्रवासावेळी फडणवीसांची हतबलता दिसली। फडणवीस दिल्लीमध्ये येतील म्हणून भाजपातनंच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, तर ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र सुरू आहे का? भाजपमधील अंतर्गत गटबाजीवरून हा सवाल। देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत। काल माझ्यासोबत तिकडे, काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते। हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असं काय झालंय। हा आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस घेऊनच विकास करू। तर उद्धव ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली? फडणवीसांचा प्रतिसवाल, तर मी मनुष्य असल्यामुळे माझे पंख छाटण्याचा विषयच नाही। फडणवीसांचं यावर मिश्किल उत्तर। त्यांना कुठे दिसली? दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली? दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे? पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे। उद्धव ठाकरेंच्या शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या। विमान प्रवासामध्ये योगायोगानं एकत्र आलो। ठाकरेंसोबतच्या विमान प्रवासावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार निघाला। विकास करणारे खासगी विमानात बसून बदाम खातात। परभणीतनं उद्धव ठाकरेंची संजय जाधवांवर टीका। कारण तो एक व्हिडिओ तो सुद्धा फिरतोय, विमानात बसलेत महाशय आणि बदाम वगैरे खातायत। शेतकरी बिचारा असाच उपाशी आहे। पण हे विकास करणारे लगेच प्रायव्हेट विमानामध्ये कोणी दिला पैसा? तर अनेक आंडू पांडू बंडू आले आणि गेले। आम्हाला आव्हान देऊ नका, फक्त चापटी नाही तर तुला तुडवणार। संजय राऊतांचा फुटीर खासदार संजय जाधवांना इशारा। आणि बंडू सारख्या आम्हाला आव्हान देऊच नाही। तेव्हा शिवसैनिकांना मी इतकंच सांगेन, ही परभणी शिवसेनेचीच राहील। असे बंडू येतील आणि जातील, चिंता करायचं कारण नाही। तर विमानात दारू नेता येते का? संजय राऊतांकडून वारकऱ्यांचा अपमान। खासदार संजय जाधवांचा राऊतांवर पलटवार। संजय राऊत बेईमान माणूस, उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवण्यास तेच कारणीभूत, असाही हल्लाबोल। दिवसभर जेवलेला नव्हतो आणि तिथं ड्रायफ्रूट होते भरणीमध्ये, बघा मी हात घालून बदाम काढतानाच आहे। एक बापूला वेफर्सचा पुडा आहे आणि बाकी दारू काय विषयच नाही। मी आयुष्यात तर म्हणजे हॉटेलमध्ये मी जेवलो सुद्धा नाही, पाणी सुद्धा पिलं नाही मी, जिथं नॉनव्हेज आहे तिथं दारू प्यायचा विषय कसा? हे सरळ सरळ वारकऱ्यांचा अपमान केला संजय राऊतांनी।